जय हिंद मित्रांनो, तुमचं महागव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ ना वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान येथे वसलेले आहे. कोणत्या राज्यात आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान? तर पश्चिम बंगाल. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. पुढचा प्रश्न, हॉर्स हा ROSH असा लिहिला आणि माऊस हा UOSME प्रमाणे लिहिला तर HOUSE कसा लिहावा आहे? तर मित्रांनो, लॉजिकचा प्रश्न आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करून लॉजिक अनुसार सोडवा, जेणेकरून तुमचं लॉजिक डेव्हलप होईल. तर याला कसं सोडवलेलं आहे, एच पोझिशन चेंज केलेली आहे फक्त याच्यातली. जे शेवटचं ई आहे त्याला ई शेवटला ठेवलेला आहे. जे मधला आर आहे त्याला स्टार्टिंगला घेतलेला आहे. तर हे यू आहे आपल्या ह्याच्यात HOUSE मध्ये HOUSE. तर यूला मधल्याला काय केलेलं स्टार्टिंगला ठेवलेलं आहे म्हणजे यू. तर यानुसार ऑप्शन क्रमांक डी आणि बी कट होईल, ए आणि सी असन. तो ओ ज्या पोझिशनला आहे तिथंच ओ ठेवलेला आहे, दुसऱ्या पोझिशनचा दुसऱ्या पोझिशनलाच. तसंच HOUO असं लिहावं लागेल. तर याचा करेक्ट आन्सर असेल, दोन ह्यानीच आपल्याला आन्सर काढता आलं. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द नाउन ऑफ अ नाउन. काय करेक्ट? हिरोईन. ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, द अंडरलाइन वर्ड इन द अबव सेंटेन्स फंक्शन ॲज आय हॅव रीड मेनी नॉवेल्स. मेनी काय दर्शवतो? तर नंबर आहे, ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ नंबर. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. पुढचा प्रश्न, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट कंजक्शन. सीमा रॅन व्हेरी फास्ट डॅश डॅश फेल टू रीच ऑन टाइम. कसं येणार याचा? सीमा रॅन व्हेरी फास्ट बट फेल टू रीच ऑन अ टाइम. याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, बट इन या जागेवर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द गुण विशेषण नाही? गुण विशेषण नाही, कोणता शब्द नाही? तर 100 हा कसा आहे आकडा आहे. लहान म्हणजे लहान गुण, हुशार हा पण गुण विषयक आहे, चांगले गुण. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न, सासू या शब्दाचे अनेक वचन लिहा. काय असेल सासू या शब्दाचे अनेक वचन? तर सासवा. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, माझी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. तर विद्यमान. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहे? कोणत्या विभागात आहे? तर विदर्भ. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतात खारफुटीचे वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोठे आढळते? कोणत्या राज्यात आढळते खारफुटीचे वनाचे? तर पश्चिम बंगाल. ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, गाडगीळ समिती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे एक काम करते? कोणत्या जिल्ह्यामध्ये काम करते गाडगीळ समिती पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी? तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, रामसर करारासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करते? कोणती संघटना काम करते रामसर करारासाठी? तर युनेस्को. ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पृथ्वीवरील वातावरणात आर्गॉन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? किती टक्के आहे आर्गॉन वायूचे प्रमाण पृथ्वीवरील? तर 0.93%. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था NIO चे मुख्यालय येथे स्थित आहे. कुठे आहे? तर गोवा. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, हिमालय वन संशोधन संस्था हिमालय फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे स्थित आहे? कोणत्या ठिकाणी स्थित आहे हिमालयन फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट? तर शिमला. ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल.
थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी